पार्ट 2. मस्तपैकी तयारी वगैरे करून आम्ही लग्नाला गेलेलो होतो. तर नुकताच नवरदेवाचे आगमन झालेले होते व नवरदेव आला म्हटल्यावर नवरीला तर आणावंच लागेल. मग नवरीला पण आणायची तयारी चाललेली होती. आम्ही गेलो स्टेजवर फोटो वगैरे काढला आणि मग गेलो जेवणाकडे. हा भाऊ मस्तपैकी दाल तडका इथं बनवत होता. पहा ना कसा बनवला एकदम. या भाऊनं मस्त आपला स्टाईल वगैरे मारला आणि मस्त आम्ही जेवण वगैरे केलो आणि आम्ही निघालो नागपूरसाठी. आम्हाला जायचं होतं नागपूरमध्ये. हा आहे आपला वर्धेचा समृद्धी. मी येताना आली तर बस ना, पण जाताना आपल्या यजमान आणली होती KTM. मग बसली ना KTMवर. मस्त वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही गेलो थेट वर्धेला. आता वर्धेला गेल्यावर इशूची भेट घ्यायच लागते बा, नाही तर जमतच नाही. मग घेतली ना इशूची भेट. गेलो ना इशूच्या घरी. पहा ना मग म्हणे यश दादा बोलो डॉमिनोजचा पिझ्झा बोलवला बा. पहा ना व्हिडिओ नका काढू म्हणते. ईशान भाऊनं मस्त पिझ्झाचा आनंद घेतला आणि तेवढ्यात उठला होता आपला समर्थ भाऊ. हा आहे समू. पहा ना कसा करून राहिला. जस्ट झोपेतून उठलेला होता म्हणून तो पाहत नव्हता. मग ईशू म्हणे चाल म्हणे तुला एक स्टंट दाखवतो टकूताई म्हणे. मी म्हणलं दाखवू बा कोणती स्टंट येतं तुझीवाली. गेला बा घर करत तिकडं. थांबतं म्हणे थोडीशी जाऊ तर दे म्हणे. मग गेला ना आला बा पलटून. हात सोडले का म्हणते पहा टकूताई हा आहे म्हणते आपला स्टंट. म्हटलं वारे बादशाह. मग आम्ही ईशानकडून निघालो नागपूरला जायला. मग मध्येच आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि हा होता यश भाऊ. पहा ना बॅग एक घेतलेली होती बा. मला काढावा याचाही एक फोटो रेडी झालेला होता. मग लावली चाबी. चलो म्हणे. म्हणलं चाल बा. भाऊनं पहा ना 102च्या स्पीडनं गाडी चालवली बा. आणि का म्हणे पाय ना म्हणे तुला कसा पटकन नेतो म्हणे नागपूरला म्हणे. म्हटलं ठीक आहे बा चाल म्हणलं. मग आम्ही गेलो. मग चालता चालता आम्हाला दिसली पवनारची नदी. हे आपल्या पवनारची नदी. काही दिवसानंतर अफाट पाऊस झाल्यानंतर या नदीचं दृश्य पाहण्यासारखंच असतं. सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. मग जाता जाता पडला होता आम्हाला अंधार. असंच मजाकी आम्ही पोहोचून गेलो नागपूरला. चला मग भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा.